आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यानुसार आखणी करून घ्यायची आहे. ओके, मी इथं आखणी केलेली नाही, डायरेक्ट आपल्याला सर्व एकाच बोर्डवर बसले पाहिजे प्रॉब्लेम म्हणून. बघा प्रॉब्लेम पाहता, प्रॉब्लेम नंबर आहे 20. यामध्ये काय सांगितलं बघून घ्या. फॉलोविंग वेअर द बॅलेन्स एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक्स ऑफ राम कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वासिम ॲज ऑन डेटेड 31 मार्च 2015 प्रिपेअर फायनल अकाउंट. आता आपल्याला तुम्हाला फायनल अकाउंट सांगितलेलं आहे 31 मार्च 2015 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. ओके, प्रत्येक याच्यामध्ये अकाउंटच्या याच्या खाली लिहायचं आहे फॉर द इयर एंडिंग किती 31 मार्च 2015. वर नाव टाकायचं आहे इन द बुक्स ऑफ काय दिलेलं आहे राम कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, हे असं वर नाव टाकायचं आहे. त्यानंतर आता ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला कोणकोणते पदं दिले एक वेळा पाहून घ्या. आणि त्या अगोदर आपण काय करू, पहिले ॲडजस्टमेंट एंट्री पाहू की कोणकोणत्या ॲडजस्टमेंट एंट्री आहे आणि त्या कशावर आधारित आहे. ओके, पहिली दिलेली आपल्याला क्लोजिंग स्टॉकची एंट्री, याच्या आपण 2 एंट्र्या करणार आहोत. बरोबर आहे, वर ट्रायल बॅलन्समध्ये हे पद नसते. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग बाय 10%. आता वर ट्रायल बॅलन्स जे असेल त्यामध्ये तुम्हाला डिप्रिशिएशन आपलं बिल्डिंग दिसेल पद, त्यावर टिकमार्क करून ठेवा की त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्री आहे म्हणून. ओके, म्हणजे ज्यावेळेस ते आपण पद घेऊ त्यावेळेस ध्यानात ठेवायचं की त्याच्यावर डिप्रिशिएशन आहे. त्यानंतर क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट ॲट 5% ऑन डेप्टर्स. आता डेप्टर्सवर आपल्याला 5% डाऊटफुल डेप्ट करायचं आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला डेबिट साईडला दिसेल पद बघा, त्याच्यावर पण टिकमार्क करून ठेवा डेप्टर्सवर. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आहे, सॅलरी नावाचं पद असेल वर ट्रायल बॅलन्समध्ये, त्यावर टिकमार्क करून ठेवा. जेव्हा आपण सॅलरी घेऊ त्यावेळेस ध्यानात ठेवायचं आहे की ॲडजस्टमेंट एंट्री आहे म्हणून. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स नावाचं पद असेल त्याच्यावर सुद्धा टिकमार्क करून घ्या. झालं. त्यानंतर प्रोव्हाइड 2% डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड. हे आपण कशावर देत असतो डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड, आपल्या शेअर कॅपिटलवर, तर शेअर कॅपिटलवर टिकमार्क करून ठेवा. त्यानंतर प्रोव्हाइड ₹600 एज्युकेशन फंड. आपल्याला डायरेक्टली सांगितलं एज्युकेशन फंड हे करायचं आहे, तर तेवढी आपण रक्कम कशामध्ये घेणार आहोत, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवून देणार आहोत. कारण कोणताही फंड आपण कुठे घेतो तर तिथे घेतो. याच्या 2 एंट्र्या करायची आपल्याला, एक बॅलन्स शीटमध्ये दाखवायचं आहे फंडमध्ये आणि एक इकडे दाखवायचं आहे. त्यानंतर मेक प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड ॲट 9% पर एनम. हे कशावर राहील, डिव्हिडंडची शेअर कॅपिटलवर. त्यानंतर मेक्स प्रोव्हिजन फॉर स्टॅट्युटरी रिझर्व ॲज पर विदर्भा कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960. याची एंट्री कशावर करायची, जो काही आपलं करंट इयरमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये करंट प्रॉफिट येईल त्याचे 25% आपल्याला कुठे घ्यायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये. ओके, काय दिलेलं आहे, अमाऊंट कुठे दिलेली आहे, तो आपला कायदा आहे, महाराष्ट्रामधला कायदा आहे तो. 1960 तो कायदा निर्माण झालेला आहे, ती अमाऊंट नाही आहे. ओके, ॲक्ट 1960 असं दिलेलं आहे. ओके, 1960 हा महाराष्ट्रामध्ये कायदा लागू झाला. त्या कायद्यानुसार आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वची रक्कम जी आहे ती घ्यायची आहे. ओके, अमाऊंट नाही, ध्यानात ठेवा. अमाऊंट असेल तर त्याच्यासमोर RS की रुपीज वगैरे दिलेलं असते, तिथे ॲक्ट म्हटलेलं आहे, ॲक्ट. ओके, विदर्भा कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट असं दिलेलं आहे तिथं. तसं ॲक्च्युली पाहता विदर्भा नाही, ते महाराष्ट्र पाहिजे होतं, तिथं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 असं पाहिजे होतं. ओके, झाले सर्व आपले पदं. आता एक एक पदं आपण पाहू. ट्रायल बॅलन्समधलं जेव्हा आपण पद घेतो त्यावेळेस ध्यानात मला सांगायचं की त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्री आहे. ओके, मग ती ॲडजस्टमेंट एंट्री आपण पाहू. आता पहिलं पद आपल्याला दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक आपण या 4 अकाउंटपैकी कुठे घेतो, आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये. बरोबर आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला घेतो, डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक. आता हा ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे तर 40,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला बिल्डिंग कुठे घेतो आपण, बॅलन्स शीटमध्ये. कोणत्या साईडला, ॲसेट साईडला बिल्डिंग. आता इथे बिल्डिंग दिली आपल्याला किती 60,000. ओके, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे. काय करायचं आहे, डिप्रिशिएशन. किती % सांगितलेलं आहे डिप्रिशिएशन, 10%. बरोबर आहे, याचे 10% म्हणजे 6,000, म्हणजेच किती येईल 54,000. ओके, बरोबर आहे. याची पहिली एंट्री आपण केलेली आहे. आता डिप्रिशिएशनची दुसरी एंट्री आपण
करून टाकू, म्हणजे विसरायचं काम नाही. कुठे घ्यायची दुसरी एंट्री? डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 10%, तर 6000. ओके, याची दोन्ही एंट्री आपण करून घेतलेली आहे. बिल्डिंगचं काहीही बाकी राहिलेलं नाही. त्यानंतर फर्निचर, कुठे घेतो फर्निचर आपण? फर्निचरमध्ये काही ॲडजस्टमेंट एंट्री नाही, डायरेक्ट आपण 4000 बाहेर घेऊन घेऊ. ओके, त्यानंतर दिलेला आहे सनराय डेप्टर्स, कुठे घ्यायचं आहे? ॲसेट साईटला. यावर ॲडजस्टमेंट एंट्री आहे का? हे घेतली आपण इनर कॉलमला 50,000. यावर ॲडजस्टमेंट एंट्री काय सांगितलेली आहे बघा? क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट एट 5% ऑन डेप्टर्स. याच्यातून तेवढी रक्कम आपल्याला लेस करायचं आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट RDD किती पर्सेंट आहे? तर 5%. 5% म्हणजेच किती? 2500. टोटल शिल्लक किती राहते याची? किती राहते? 47,500 बरोबर आहे. आता याची दुसरी एंट्री आपल्याला घ्यायची की ही RDDची 5%ची या साईडला. बॅड डेप्ट वगैरे दिलेला आहे का आपल्या याच्यामध्ये? बघा, बॅड डेप्ट वगैरे दिलेला नाही ना. ओके, मग डायरेक्ट आपण RDD बनवून घेऊन घेऊ. रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट 5%. ओके, त्याची अमाऊंट किती आहे? तर 2500. त्यानंतर डेप्टर झाले. कॅश इन हँड कुठे लिहिणार आहोत आपण? कॅश इन हँड ॲसेटला. कॅश इन हँड किती आहे? 2000. त्यानंतर कॅश ॲट बँक ॲसेटला. कॅश ॲट बँक 30,000. त्यानंतर परचेस कुठे घेणार आहोत? परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला. आता परचेसमध्ये रिटर्न वगैरे दिलेलं आहे का बघून घ्या एकदा. परचेसमध्ये रिटर्न दिलेला आहे का बघा, आहे का? परचेस सनराय परचेस कॅरिएज इनवर्ड दिला आपल्याला, बरोबर आहे. कॅरिएज इनवर्ड नाही आहे. कॅरिएज इनवर्ड म्हणजे वाहनाचं होय. त्यानंतर काय? रिटर्न इनवर्ड म्हणजे आपल्याकडे येते. आपल्याकडे केव्हा येते? जेव्हा आपण विकू तेव्हा, म्हणजे सेल्स रिटर्न आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याकडे दिलेलं नाही. ओके, परचेस डायरेक्टली आपल्याला घ्यायचे 60,000. त्यानंतरचं पद काय दिलेलं आहे? रेंट कुठे येते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला रेंट किती दिलेलं आहे? 6000. त्यानंतर दिलेलं आहे कॅरिएज इनवर्ड, कुठे येते? कॅरिएज इनवर्ड म्हणजेच आगत वाहन व्यय. आगत म्हणजे खरेदीवरील वाहनाचा खर्च. कुठे येते? ट्रेडिंग अकाउंटमध्ये. कॅरिएज इनवर्ड किती आहे? 400. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कुठे लिहायचं? इन्शुरन्स प्रीमियम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला. इन्शुरन्स प्रीमियम याच्यावर आहे आपली ॲडजस्टमेंट एंट्री, बरोबर आहे. म्हणून आपण घेऊ इनर कॉलमला 1000. ॲडजस्टमेंट एंट्रीमध्ये काय सांगितलं बघा? प्रीपेड इन्शुरन्स आहे. प्रीपेड असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? लेस करायचं आहे. प्रीपेड अगोदर दिला आपण. अगोदर दिला म्हणजे तो चालू वर्षाचा खर्च नाही, एक प्रकारची आपली ॲसेट आहे. म्हणून आपण इथं मायनस करू 250 आणि जेवढा ॲक्च्युली आपण आपले इन्शुरन्स चालू वर्षासाठी आहे तेवढाच बाहेर दाखवू 750. याची दुसरी एंट्री आपण करून घेऊ. प्रीपेड इन्शुरन्स आपली काय आहे? तर ॲसेट आहे. म्हणून ॲसेट साईटला लिहून दाखवू इथं प्रीपेड इन्शुरन्स 250. ओके. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येईल? प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे? 1600.
त्यानंतर दिलेले आहे बिल्स रिसिवेबल. कुठे येते बिल्स रिसिवेबल? ॲसेटला. किती आहे बिल्स रिसिवेबल? 4000. त्यानंतर रिटर्न इनवर्ड. कुठे येते रिटर्न इनवर्ड? ट्रेडिंगमध्ये सेल्समधून आपण लेस करणार आहोत. ओके, सेल्स आपल्याला दिलेली असेल ते पाहू आपण, याच्यातून लेस करू. रिटर्न इनवर्ड, रिटर्न इनवर्ड. ओके, रिटर्न इनवर्ड किती दिली तर 1000. त्यानंतर सॅलरीज. सॅलरीज कुठे लिहू आपण? सॅलरीज आपल्याला दिलेली आहे 10,000. याच्या ॲडजस्टमेंट एंट्री आहे. ॲडजस्टमेंट एंट्री काय सांगितलेली आहे बघा? आउटस्टँडिंग आहे का? आउटस्टँडिंग आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी आहे 2000 रुपये. एकूण टोटल 12,000. आता हे 2000 आपली काय आहे? चालू वर्षाची लॅबिलिटी आहे, म्हणून दुसरी एंट्री कुठे करायची? बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 2000. त्यानंतर वेजेस. वेजेस कुठे येते? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस 6000. त्यानंतर शेअर कॅपिटल. कुठे लिहितो आपण शेअर कॅपिटल? कुठे लिहितो? शेअर कॅपिटल. किती आहे शेअर कॅपिटल? तर 60,000. त्यानंतर सनड्राय क्रेडिटर्स. कुठे लिहितो? हे सुद्धा दिले आपल्याला 60,000. त्यानंतर दिलेले आपल्याला सेल्स. सेल्स आपल्याला इथं दाखवायचे आहे 1,50,000. बाहेर किती राहते? 1,49,000. त्यानंतर बिल्स पेएबल कुठे येते? लॅबिलिटीला. $6,000. सर्व आपले ट्रायल बॅलन्समधले टोटल पदं संपले. आता फक्त आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्री कोणती राहिली ते बघायची आहे. तर पहिलं दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक. याची आपल्याला 2 एंट्र्या करायच्या आहे. पहिलं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे? 20,000. दुसरी एंट्री आपली ॲसेट असल्यामुळे ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 20,000. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग दोन्ही एंट्री आपण केलेल्या आहे. क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट ॲट 5% ऑन डेप्टर्स दोन्ही आपलं झालेल्या एंट्र्या. आउटस्टँडिंग सॅलरी दोन्ही एंट्र्या आपण केलेल्या आहेत. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम दोन्ही एंट्र्या केलेल्या आहेत. त्यानंतर प्रोव्हाइड 2% डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड हे कुठे लिहिणार आहोत आपण? प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. काय आहे? डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड. कंट्रीब्युशन टू डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड किती पर्सेंट आहे? तर 2%. 2% ऑन शेअर कॅपिटल किती दिलेले आहे आपल्याला? 60,000 ऑन 60,000. याच्या 2% म्हणजे किती होते? 1,200. ओके. त्यानंतर प्रोव्हाइड ₹600 एज्युकेशन फंड. याची दुसरी एंट्री करून घेऊ पहिले. कंट्रीब्युशन टू डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड किती आहे? 1,200 रुपये. त्यानंतर प्रोव्हाइड ₹600 एज्युकेशन फंड. ट्रान्सफर टू एज्युकेशन फंड 600. याची दुसरी एंट्री सुद्धा आपल्याला फंड या साईडला लिहितो.
एज्युकेशन फंड 600. त्यानंतर मेक प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड 9% पर ॲनम. हे सुद्धा कशावर आहे तर आपल्या शेअर कॅपिटलवर. डिव्हिडंड प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड किती 9% ऑन 60,000. किती येते 5,400 बरोबर आहे ना. त्यानंतर दुसरी एंट्रीची त्यानंतर मेक प्रोव्हिजन फॉर स्टॅट्युटरी रिझर्व ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व फंड. हा आहे 25%. ओके. आता हे कशावर काढायचा तर आपल्याकडे सध्या त्याची अमाऊंट नाही आहे. ओके. आता तुम्हाला एक 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 टोटल करायची आहे. पहिले काय करू आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाऊ, त्याच्यामध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट किती येते ते शोधून काढू. त्यासाठी दोन्ही साईडची आपल्याला टोटल करायची आहे. या साईडची टोटल येते किती 1,69,000. 1,69,000 याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला 40,000 60,000 पा किती येते 1,06,400. याची टोटल येते का 1,06,400 याची टोटल येते. ओके. ती मायनस करायची आपल्याला 1,69,000 मधून. याला नाव द्यायचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ट्रान्सफर करायचा आपल्याला प्रॉफिट अँड 1,06,000 हां सर. हो हो थोडंसं राहिलं सर. 62,600 सर्वांचा बरोबर आहे आला. कॅल्क्युलेटर आहे सर्वांकडे. एकानं नाही करा सर्वांनीच करायचं आहे आपल्याला. ओके. तुमच्या याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे का नाही दिलं येते का एवढं. ओके. त्यानंतर आपल्याला हा घ्यायचा आहे इकडे ग्रॉस प्रॉफिट 62,600. काय झालं नेट प्रॉफिट किती येते सांगा. नेट प्रॉफिट किती येते देऊ दे जाऊ दे सांगा ना. नेट प्रॉफिट किती होते 62,600 मधून सर्व पद मायनस करा. 62,600 ऑलरेडी टोटल आहे. याच्यातून सर्व याचे मायनस करायचे पटापट. हो 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 33,550 750 टोटल बरोबर केली सर्वांनी. ओके. त्यानंतर आपल्याला हा प्रॉफिट दाखवायचा इथं प्रॉफिट करंट इयर प्रॉफिट. ओके. नेट प्रॉफिट किती आलेला आहे 33,750. आता याचे 25% आपल्याला काय करायला लागते स्टॅट्युटरी रिझर्व फंड करायचा आहे. 33,750च्या 25% काढा अमाऊंट. 33,750च्या 25% अमाऊंट किती येते 8,437.5. किती 8,437.5. 8,437.5 म्हणजे 8,438. हे सुद्धा आपल्याला इथं घ्यायचं आहे स्टॅट्युटरी रिझर्व फंड. ओके. तर 8,438. त्यानंतर याचं बॅलन्स काढा फास्ट 33,750 33,750 बॅलन्स सी डी
किती ते बॅलन्स मायनस करा. 33,750मधून 1,200, 600, 5,400 आणि 8,438. अठरा हजार 112. ओके, हे लिहिले आपण 18,112 बॅलन्स ऑफ ॲप्रोप्रिएशन. टोटल करा फास्ट. 18,112. एक जण ॲसेट साईडची मारा टोटल, एक जण लॅबिलिटीची मारा. करा फास्ट. कोण करते लॅबिलिटीची? करा. 60,000, 2,000, 60,000, 6,000, 1,200, 600, 5,400, 8,438 आणि 18,112. किती आली? 1,61,750. या साईडची टोटल पहा. 54,000 आली टोटल सेम. 1,61,750. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? उद्या आपण दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. यूट्यूबमध्ये टाकलेले राहते, याचं समजा डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉब्लेमही राहते, सर्व गोष्टी राहतात. ओके.